नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे आरोग्यासाठी फायदेशीर असणारा शेवगा फ्राय. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी काय करायचं, स्वच्छ धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या, त्या कट करून घ्यायची, त्याची वरची साल काढून घ्यायची, थोडी थोडी निघती ती. अशा प्रकारे कट करून घ्यायच्या. नंतर चिरून घेतलेल्या शेंगा ह्या गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान फिरवून घ्यायच्या आणि छान एक उकडी 2-3 उकड्या काढून घ्यायच्या. हे बघा कशा प्रकारे उकडत आहेत. शेंग शिजली की चेक करून बघायची, शेंग शिजली का. या शेंगामध्ये दुधापेक्षाही 4 पट जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. या शेंगा शरीरातील हाडे मजबूत करण्यात मदत करतात. शेंगा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, तर तुम्ही एक वेळ नक्की करून बघा. नंतर कढईमध्ये तेल टाकायचं. तेल छान तापलं की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं छान तडतडायला लागले त्याच्यामध्ये हिंग टाकायचा. लसूण पेस्ट टाकायची, छान परतून घ्यायची. ती छान तेलामध्ये झाली की त्याच्यामध्ये हळद टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची, गरम मसाला टाकायचा आणि मॅगीचं एक पूर्ण पॅकेट टाकून द्यायचं. मॅगी मसाला टाकल्याने शेवगाला एक वेगळ्याच प्रकारची चटपटीत चव येते. आणि मसाला पण छान मिक्स करून घ्यायचा. नंतर उकडून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा ह्या कढईमध्ये टाकून घ्यायच्या, छान परतून घ्यायच्या. खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. तुम्ही अशा शेंगा हे तुमच्या लहान मुलांना सुद्धा करून देऊ शकता. नंतर शेंगामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. शेंगदाण्याचं कूट टाकायचं 2 चमचे, ते पण छान मिक्स करून घ्यायचं. वरून कोथिंबीर टाकायची, छान मिक्स करून घ्यायचं आणि 2-3 मिनिटासाठी ह्या शेंगा होऊ द्यायच्या आहेत आपल्याला. गॅस मीडियमच ठेवायचा आहे. हे बघा आपल्या शेंगा किती खूप छान झालेल्या आहेत. आता आपण ह्या काढून घेऊया. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. आता आपल्या चॅनलवर लॉंग व्हिडिओसुद्धा येणार आहेत. हे बघा आपला चटपटीत शेवगा फ्राय रेडी झालेला आहे. खूप छान झालेला आहे. वरून कोथिंबीर टाकायची. तुम्ही अशा शेंगा ह्या नाश्ता म्हणून किंवा छोट्याशा भुकेसाठीही करू शकता. खूप छान होतात. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि ही माझी रेसिपी कुठून कोणत्या शहरामधून बघत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून जे नवीन रेसिपी आहे त्याची अपडेट तुम्हाला येणार आहे.